डॉक्टर गौरी पालवे यांच्यानंतर आता माझाही बळी जाऊ शकतो अशा पद्धतीचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झालेला पाहायला मिळाला। हा व्हिडिओ टाकला होता तो पुण्यातल्या एका महिला डॉक्टरने। महिला डॉक्टरवर तिच्या सासरच्यांकडून प्रचंड अन्याय अत्याचार होत होते आणि या सगळ्यानंतर त्यांनी हिम्मत दाखवून कुठेतरी त्या पुढे आल्या, मात्र अजूनही न्याय मिळत नाहीये। नेमकं हे सगळं प्रकरण काय जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर डॉक्टर स्नेहल घुगे आहेत। काय सांगाल तुम्ही, नेमकं मूळ तुमचा मुद्दा काय होता? मला सासरच्या मंडळींकडून टॉर्चर होत होतं, ते नेमकं प्रकरण काय? वेळोवेळी माझ्या जसं लग्न झाले तसं माझे पती 8 ते 10 वेळेस असंच पळून जायचे। कुठे जायचे, काय जायचे, गोष्टी काही माहीत होत नसायच्या। सुरुवातीला काही दिवस थोडंसं नॉर्मल होतं, त्यानंतर पुन्हा मला मारहाण वगैरे पण सुरू झाली। ते पळून जायचे, मी त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या गावी जायचे, तिथून पुन्हा त्यांना घेऊन यायचे। असं 10-15 वेळेस झालं, तरीही यांचं चालूच होतं। मेंटल टॉर्चर, फिजिकल हॅरॅसमेंट, हे सगळ्या गोष्टी चालू होत्या। मला त्यांच्या मोबाईलला हात लावायची परमिशन नव्हती, म्हणून मला कधी जाणून घेता नाही आलं की यांचं नेमकं काय आहे ज्याच्यामुळे हे असं पळून जातात किंवा मला टॉर्चर करतात। कितीतरी दिवस तर 6-6 महिने मी पण त्यांच्या मोबाईलमध्ये ब्लॉक असायचे। एक बायको असूनसुद्धा मी त्यांच्या मोबाईलमध्ये ब्लॉक असायचे। त्यांच्या आईवडिलांनी त्यांनी या गोष्टीमध्ये त्यांना सपोर्ट केला। ॲक्च्युली माझी अपेक्षा होती की आईवडिलांनी तरी त्या व्यक्तीला समजून सांगायला पाहिजे होतं। वयाने मोठे, त्यांनी पूर्ण समाज बघितलेला आहे, तर माझी अशी अपेक्षा होती त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं, ना की त्यांनी त्यांना लपून ठेवायला पाहिजे होतं। मला अशा प्रकारे धमक्या द्यायला पाहिजे होत्या की ती जर आली तर तिचा हात काढू, हात तोडू किंवा तिला बाया लावून मारू। आणि पोलीस प्रोटेक्शन भेटत नव्हतं। पोलीस प्रोटेक्शन म्हणजे काय, मला झेड सिक्युरिटी पाहिजे नव्हती। 2 पोलीस जरी असते तरी मला कोणी मारहाण करण्याचा प्रयत्न केला नसता। या प्रकारे मी पोलीस प्रोटेक्शन मागत होते किंवा खूप मागितलं, काही वेळेस दिलं पण काही दिवस तर 6 महिने मला पोलीस प्रोटेक्शन, खूप सगळ्यांचे हातपाय धरले तरी पण मला प्रोटेक्शन भेटलं नाही। कितीतरी वेळेस तरी SP ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्यासमोर रडली पण मी की मला प्रोटेक्शन द्या। GR पण दाखवला ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर कुणाला वाटत असेल स्वतःच्या जीवाला धोका आहे तर तो व्यक्ती प्रोटेक्शन मागू शकतो। तर ह्या प्रकारे पण मी खूप सारे प्रयत्न केले होते। पुरावे बघा, योग्य ती ॲक्शन घ्या आणि मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा, एवढीच इच्छा आहे माझी। तुम्ही म्हटलात की तुमच्या